कल्याण ज्वेलर्स. ठीक आहे, तर आपण याचं ॲनालिसिस पाहूया. यामध्ये माझं काय व्ह्यू आहे. भारत फ्रॉग नाही, कल्याण ज्वेलर्स होता ना. अच्छा, कल्याण ज्वेलर्स. ओके, हां, कल्याण ज्वेलर्स. तर आपण याला मोठं करून घेऊया चार्टला. ठीक आहे, कल्याण ज्वेलर्स. आता याचं आपण आधी 1 वीकमध्ये काय होतं ते पाहूया. इथे माझा काय सेटअप आहे ते पाहूया. ओके, कल्याण ज्वेलर्स, एक सेकंड. 1 वीक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी म्हणतच होते तिथेच गेला हा स्टॉक. बरोबर, मी काल एक ॲनालिसिस केलं होतं. मी ते काही चॅनल अपलोड केला नाही, म्हटलं माझा आवाज वगैरे कसा काय, म्हणून मी काही चॅनल अपलोड केला नाही आणि हात बरोबर तिथेच गेला. ठीक आहे, मी म्हणतच होते इथपर्यंत तर येणारच आहे हा स्टॉक. बरोबर, ह्या स्टॉकमध्ये माझा फक्त आणि फक्त डाऊन साईडलाच व्ह्यू आहे. तर तुम्ही चेक करू शकता. हे बघा, इथं काय 1 वीक टाईम फ्रेममध्ये इथं काय सपोर्ट, आणि हा पुन्हा त्याच लेवलला आलेला आहे. सपोर्ट मेक अ रेजिस्टन्स. कळतंय का? बघा तुम्ही, मी तुम्हाला झूम करून दाखवतेय. एक सेकंड, हे आपण ऑफ करूया म्हणजे चॅनल. हां, हे बघा इथे काय सपोर्ट बनलाय. ठीक आहे, आणि हा कुठे आला आता पुन्हा. आला का तिथे. मी काल पण म्हणत होते ह्या लेवलपर्यंत येणारच, तर तो आला. ठीक आहे, आता आपण शिफ्ट होऊया 1 डे टाईम फ्रेममध्ये. 1 डे टाईम फ्रेम. ओके, हां, आलो आपण 1 डे टाईम फ्रेममध्ये. आता आपण पाहूया आपलं काय टार्गेट बनेल आणि कसं टार्गेट बनेल. ठीक आहे, व्हेरी गुड, डन, व्हेरी गुड. सेटअपच बनवला आहे आज याने. ठीक आहे, आता बघूया. मी ना आधी ना लेवल मार्क करून घेऊया आपण. आता इथे काय बनवलं आहे, इन्व्हर्टेड हॅमर काय कॅन्डल बनवली, पाहिलं तुम्ही. हे बघा, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. ठीक आहे, इथं आपण एक लाईन ड्रॉ करूया आणि याचं नेक्स्ट टार्गेट कुठे राहील, 602च्या आसपास. ठीक आहे, आणि नंतर टार्गेट जास्तच लांब आहे, ते काही एवढं लांब हे करायची काही गरज नाही. बट ठीक आहे, तरी पण आपण ड्रॉ करून ठेवूया. ठीक आहे, आणि त्यानंतर माझं सेकंड टार्गेट आहे हे वालं 536. ठीक आहे, माझं टार्गेट. आपण आता टार्गेट तर ड्रॉ करून घेतलंय. झाले टार्गेट ड्रॉ. ठीक आहे, हां, आता ह्या स्टॉकमध्ये माझा फक्त डाऊन साईडला व्ह्यू आहे. आता तुम्ही पाहू शकता इथं काय बनलंय, इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. दिसते का तुम्हाला, बनली इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. उद्या जर ह्या स्टॉकने काय प्राईस याची, उद्या ह्या कॅन्डलचं लो किती आहे, 627. 627ला जर ब्रेक केलं तर मी एंट्री घेणार. ते पण RSI फॉरवर्ड झोनमध्ये होतोय 3 मिनिट 5 मिनिट टाईम फ्रेमवर, ते चेक करणार, मगच मी एंट्री बनवणार. ठीक आहे, आणि ह्या कॅन्डलचा हाफ मी SL लावणार. ठीक आहे, म्हणजे SL हाफ लावणार पण 2-3 पॉईंट एक्स्ट्रा ठेवणार. ठीक आहे, म्हणजे आपला SL सेफ राहील. नाहीतर काय व्हायचं, SL लावायचो आणि ट्रिगर होऊन जायचं लगेच. तर 627ला ब्रेक केल्यानंतर माझं फर्स्ट टार्गेट असणार 602. ह्या कॅन्डलचा हाफ समथिंग इथं काहीतरी येतोय, आपण ते पण बघूया SL कुठपर्यंत लावू शकतो. तर ह्या कॅन्डलचा हाफ आय थिंक इथपर्यंत येतोय 637. 637 म्हणजे मी 638 639ला मी SL लावून देणार. ठीक आहे, त्यानंतर माझं फर्स्ट टार्गेट कुठपर्यंत राहणार, ही लेवल 602. आणि त्यानंतर माझं सेकंड टार्गेट. तर काही वेळेस काय होतं, स्टॉक आहे ना जास्त आहे ना खाली येत नाही बरं का. तर हा काय करतो, आता इथं बघा ना, इथं याने सपोर्ट घेऊन हा वरती गेला ना, हा जास्तीत जास्त ना 562 वरूनच लगेच रिटर्न फिरतो, येत नाही कधी कधी खाली. तर आता आपलं मेन टार्गेट काय आहे, आपलं सेकंड टार्गेट कोणतं आहे, हे 536 आहे ना. पण काही वेळेस काय करतो, आता स्टॉक काय, ह्या स्टॉकने काय केलं, इथं सपोर्ट घेतला, कितीवर सपोर्ट गेला, 562ला सपोर्ट घेतला आणि तो तिथून वरती गेलाय. ठीक आहे, तर काय होईल आता, हा उद्या स्टॉक 602चं टार्गेट देईल. हा थांबेल, थोडीशी काहीतरी ग्रीन बनवेल, ग्रीन कॅन्डल वगैरे काहीतरी बनवेल, पुन्हा तिसऱ्या दिवशी हा कितपर्यंत येईल, 662. हा डायरेक्टली हा इथपर्यंत येणार नाही, हा इथपर्यंत येणार नाही. पण
इथून एक येईल, इथं एक रेड कॅन्डल बनवीन, 602 पर्यंत येईल, इथं छोटीशी ग्रीन बनवेल आणि मग इथपर्यंत येईल. नाही तर तिसऱ्या दिवशी पण रेड कॅन्डल बनवून हा जास्तीत जास्त 562. पण माझं सगळ्यात लांबचं टार्गेट कोणतं आहे? 536चं. म्हणजे माझे 3 टार्गेट ओपन होतात. मग आता पाहूया. फर्स्ट टार्गेट काय होणार माझं? 602. सेकंड टार्गेट काय होणार? 562. का होणार? कारण इथं हा सपोर्ट घेऊन हा वरती गेलाय. आणि थर्ड टार्गेट काय असणार? 536. कारण इकडं मेजर सपोर्ट मेकर रेजिस्टन्स आहे. तुम्ही पाहू शकता ह्या लेवलला काय झालंय मेजर. किती वेळा? 1 2 3. हे बघा इथे हा एक वेळा रेजिस्टन्स बनवून खाली, दुसऱ्या वेळा रेजिस्टन्स बनवून खाली, तिसऱ्या वेळा रेजिस्टन्स बनवून खाली, याने 3 टाइम इथं बनवलाय. म्हणून 536 हा माझा मेन. नाही बस, काय प्रॉब्लेम आहे? बस झालंय माझं, एक थोडंच राहिलंय. तर माझा हा स्टॉक घ्यायचं कारण काय? फर्स्ट कारण हा ओव्हरसोल्ड झोनमध्ये 79-43 याचा RS आहे. सेकंड टार्गेट बेअरिश डायव्हर्जन. सेकंड रिझन काय आहे? सेकंड रिझन आहे माझं बेअरिश डायव्हर्जन. तुम्ही पाहू शकता ज्या वेळेस हा स्टॉक या लेवलला होता, किती लेवलला? 602च्या लेवलला होता, त्यावेळेस इथं किती होता? इथे होता तो 84-85ला होता. आणि आता त्याने हाय किती केलाय? 648चा हाय दिलाय. आणि याचा RSI किती आहे? 79-43. म्हणजे स्टॉकची प्राइस वरती गेली आणि RSIची प्राइस खाली गेली. त्यामुळे काय झालं? बेअरिश डायव्हर्जन झालं. म्हणून हा स्टॉक माझ्याकडे डाऊन साईड व्ह्यूमध्ये आहे. तर उद्या तुम्ही हे ॲनालिसिस चेक करा, कितपत योग्य आहे, कितपत बरोबर आहे, कितपत चुकीचं आहे, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी जेव्हा कधी तुम्हाला हे व्हिडिओ अपलोड करीन तर तुम्हाला ते व्ह्यू होतील. थँक्यू.